त्यांना एक वाचनालय त्यांच्या गावामध्ये मंजूर करून पाहिजे. त्यांची जागा उपलब्ध आहे सगळी, मग म्हणजे समाजाची जागा आहे तिथं, फक्त एक वाचनालय त्यांना उपलब्ध करून आपण जरा DPDCतनं घालून दिला. ते आहेत आता स्पीकरवर टाकलाय फोन मी. नमस्कार सर. हो सर, झालं आपलं बोलणं सर. मग तेच भैयांना सांगितलं की थोडं वाचनालयाबद्दल थोडी हेल्प वगैरे काय भेटली तर. चांगलं काम तुमच्या सगळ्या जे काही मोटिवेशन करणार आहे काम केलं पाहिजे. म्हणजे जितकं आता थोडंसं आता कसं आहे की थोडे दिवस गेले तर मग परत ते शांत व्हायला नको. आता थोडंसं आहे तोपर्यंत चालू करून, म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत ट्रेनिंगला जायच्या आधी त्याचं उद्घाटन वगैरे करून शुभारंभ झालेला चांगला आहे ऍक्च्युली. म्हणजे विद्यार्थी अभ्यासाला तर बसतील. म्हणजे पुस्तकं वगैरे अवेलेबल आहेत सर, मग फक्त जरा मान्यता वगैरे भेटली जर लवकरात लवकर तुमच्या मदतीने तर मग खूप बरं होईल. चालेल सर. ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांचा एक कॉल आणि पालकमंत्री आबिटकरांचा शब्द. बिरदेव डोणेंसाठी सरसावले मंडलिक युवा प्रतिष्ठान. मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव डोणे या यमगेच्या सुपुत्राने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवलेल्या उज्ज्वल यशानंतर त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव चालू आहे. कौतुकात मग्न असतानाच भावी पिढ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांचं दालन उपलब्ध करून देण्याची जिद्द बाळगून बिरदेव डोणे यांनी बुके नकोच भूक द्या असं आवाहन करत आहेत. त्या आवाहनास प्रतिसाद देत त्यांच्यावर ग्रंथदानाचा वर्षाव होत आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक आणि मंडलिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी थेट बिरदेव डोणे यांचे घर गाठत त्यांना श्रीमान योगी कादंबरी ग्रंथदान उपक्रमासाठी सुपूर्द केली. यावेळी झालेल्या चर्चेवेळी माझ्याकडे पुस्तके आहेत, पण आम्हाला ग्रंथालयाची मान्यता मिळवून द्या असा शब्द डोणे यांनी ॲडव्होकेट मंडलिक यांच्या समोर टाकला. ॲडव्होकेट मंडलिक यांनी तात्काळ त्याची दखल घेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. पालकमंत्र्यांशी बोलताना बिरदेव डोणे यांनी गावात ग्रंथालयाला शासनाची मान्यता मिळवून द्या आणि तेही लवकरात लवकर द्यावी अशी आग्रही मागणी केली. यावर पालकमंत्री आंबेडकर यांनी डोणे यांच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक करत सरकार तुमच्या पाठीशी आहे, तातडीने तुमची मागणी पूर्ण केली जाईल असा शब्द दिला. त्याचबरोबर तुम्ही उभारत असलेल्या वाचनालयासाठी मुरगुडच्या हुतात्मा तुकाराम वाचनालयाकडून लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता आम्ही करून देऊ असा शब्द ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी डोणे यांना दिला. शिवाय या कामी तातडीने निधी उपलब्ध करून शासन मान्यता व इमारतीचे काम करून देऊ असा शब्दही दिला. वीरेंद्र मंडलिक यांच्या या तातडीच्या पाठपुराव्यामुळे बिरदेव डोणे यांच्या स्वप्नातील वाचनालय तातडीने उभं राहील आणि त्याचा अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी लाभ होईल हे निश्चित. या निमित्ताने वीरेंद्र मंडलिक यांनी आपल्या नेतृत्व गुणांची चुणूक दाखवून दिली. ब्युरो रिपोर्ट, शाहू न्यूज, महाराष्ट्र.